माननीय गृह आणि सहकारिता मंत्री अमितभाई शाह साहेब यांच्या सोबत महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या अडचणींच्या संदर्भात एक बैठक होती। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब आणि केंद्रीय आपूर्ती मंत्री प्रल्हाद जोशी साहेब हे देखील उपस्थित होते। साखरेच्या प्रश्नावर अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि विशेषतः जे मुद्दे आम्ही उपस्थित केले, MSP वाढवण्याच्या संदर्भात, इथेनॉलचा कोटा वाढवण्याच्या संदर्भात, ड्युअल प्राइस सिस्टीम तयार करण्याच्या संदर्भात, लोन रिस्ट्रक्चरिंग करण्याच्या संदर्भात आणि इंटरेस्ट सबवेन्शनचे पैसे देण्याच्या संदर्भात या प्रत्येक गोष्टीत अतिशय सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय माननीय सहकारिता मंत्र्यांनी अमितभाई शहांनी दिला आणि विशेषतः MSP वाढवणं गरजेचं आहे हे त्यांनी मान्य केलं। इथेनॉलचा कोटा हा मोठ्या प्रमाणात वाढवण्याकरता 2 महिन्यात त्या संदर्भातला निर्णय करण्याचं त्यांनी मान्य केलं। इंटरेस्ट सबवेन्शनचे पैसे तात्काळ देण्याचं त्यांनी मान्य केलं। लोन रिस्ट्रक्चरिंगच्या संदर्भात राज्य सरकारच्या सोबत काम करून हे देखील करण्याचं त्यांनी मान्य केलं। ड्युअल प्राइसिंगच्या संदर्भात एक त्यांनी प्रस्ताव मागितलेला आहे, जो आम्ही तयार केला आहे। तो प्रस्ताव आम्ही त्यांना सादर करणार आहोत। तो प्रस्ताव मान्य झाल्यास आपल्या साखर कारखानदारीचे अनेक प्रश्न त्यातनं सुटणार आहेत। त्यामुळे त्याही संदर्भातलं अतिशय सकारात्मक अशी चर्चा झाली आहे। याच्या व्यतिरिक्तही काही मुद्दे हे आमच्या विविध सदस्यांनी मांडले, त्या मुद्द्यांवर एक निवेदन त्यांनी मागवलं आहे आणि पुढच्या 10 दिवसात त्या संदर्भातले निर्णय देखील घेण्याचं त्यांनी मान्य केलं, म्हणून मी त्यांचे आभार मानतो। कांद्याच्या संदर्भातही विशेषतः आमच्या ज्या मुख्य मागण्या होत्या की आता जी नाफेड आणि NCCF ने कांदा खरेदी सुरू केली आहे ही बाजारामध्ये झाली पाहिजे, ती व्यापाऱ्याकडनं नाही तर ती शेतकऱ्याकडनं केली पाहिजे, त्याला मान्यता मिळालेली आहे। आम्ही दुसरी मागणी केली आहे की 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही NCCF आणि नाफेडने करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे। विशेषतः आज आपल्याकडे कांद्याचं जे बियाणं आहे हे मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट व्हायला लागलाय, त्यामुळे कांद्याला एक्सपोर्ट मार्केट उरत नाही आणि म्हणून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट सरचार्ज लावला पाहिजे, ही पण मागणी या ठिकाणी आली, तीही त्यांनी मान्य केलेली आहे। आणि कांदा साठवणूक असेल किंवा इतर गोष्टींच्या संदर्भात ज्या काही मागण्या करण्यात आल्या त्या मागण्या त्यांनी मान्य केल्यात। कांद्याचा जो खरेदीचा भाव आहे तो कालच वाढवून 15 रुपये 80 पैसे केलेला आहे, तो अजून कसा वाढवता येईल या संदर्भात देखील मागणी करण्यात आली आहे। मला असं वाटतं की ही जी काही कांद्याच्या खरेदीच्या संदर्भातल्या अडचणी होत्या, ज्यामध्ये विशेषतः शेतकऱ्यांचं मागणं असतं की ग्रेडिंगमध्ये माल निकृष्ट दर्जाचा असं दाखवून खरेदी नाकारली जाते, त्याही संदर्भात शिवराज सिंग चौहान साहेबांनी सांगितलं की आम्ही मेकनायझेशन करू आणि यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून ग्रेडिंग करू, ज्याच्यामुळे त्या ठिकाणी जे ग्रेडर्स आहेत किंवा अशा पद्धतीनं नाफेड किंवा NCCF मध्ये जाणीवपूर्वक माल निकृष्ट दर्जाचे असं सांगून जे नाकारलं जातं त्याच्यावरही नियंत्रण येईल आणि शेतकऱ्याला उचित अशा प्रकारचा त्या ठिकाणी न्याय मिळेल। मला असं वाटतं की या दोन्ही मुद्द्यांवर अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे। तिसरी एक चर्चा
शिवराज सिंग चौहान साहेबांची मी केली, त्यांना एक निवेदन देखील दिलं आहे. आपल्याकडे विशेषतः आंबा आणि हापूस आंबा याच्या संदर्भात जो प्रश्न निर्माण झालेला आहे, राज्य सरकार तर मदत करतच आहे, पण इन्शुरन्स कंपन्यांनी त्या ठिकाणी घातलेल्या काही ज्या अटी आहेत त्याच्यामध्ये बदल केला तर मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादक शेतकऱ्याला मदत मिळू शकते. ते आम्ही त्यांच्या नजरेस आणून दिलेलं आहे. त्यावर इन्शुरन्स कंपनीची बैठक घेऊन त्यातनं मार्ग काढण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यालाही त्या ठिकाणी योग्य न्याय देण्याचा प्रयत्न आपण करतो. एकूणच बैठक अतिशय सकारात्मक झालेली आहे. माननीय सहकारिता आणि गृहमंत्री अमितभाई शाह यांनी या संपूर्ण विषयांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कांद्याच्या निर्यातीबद्दल काही निर्णय झालाय का? कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही, ती घातल्यात येणार नाही आणि कुठल्याही एक्सपोर्टवर जे काही त्या ठिकाणी आपण सरचार्ज लावतो तोही लावण्यात येणार नाही याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.